ट्रायपॉड इथं ठेवता येत नाही, आपण गवतात ठेवून दे ट्रायपॉड इथं. तर नॉर्मल आणि वेटचा फरक काय असतो, वेट मारला ना थोडंसं एक्स्ट्रा स्ट्रेंथ पॉवर वाढते. काय मॉर्निंग, आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 195 दिवस आहे. तर ग्राउंडवर आलो आपण. काल पाऊस पडला संध्याकाळी, धरणाकडे थोडं पाणी वाढलं असेल, त्याच्यामुळे आज इकडंच आलो आपण डायरेक्ट. तर तिकडं जाऊन इकडे यायला परत टाईम होतो. तर आज करणला कॉल लावला, करण काय आला नाही. काय माहिती येतो का नाही, काय माहिती. अजून एकदा कॉल लावून बघू त्याला. तर चला आज काय करू, काल आपण रनिंग केली, आज आपण काय करणार आहे, थोडं लेग वर्कआउट स्क्वॉट मारणार आहे आपण. स्क्वॉट म्हणजे आपण जसं वेट ट्रेनिंग स्क्वॉट मारले होते तसं करणार आहे. आज वेट ट्रेनिंग करणार, जेव्हा आपल्या थाईजमध्ये पावर येते. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू. आज दिवसाची सुरुवात करू, वॉर्मअप करू. आणि जॉगिंग तर आज आपल्याला कमीच करणं लागणार, कारण की रोडवर करतो आपण. रोडवर ज्या दिवशी आपल्याला रनिंग करायची वेळ आली त्या दिवशी आपण फक्त अर्धा ते 1 किलोमीटर करायची. फक्त सवय मोडू नये म्हणून, फक्त एक रुटीन म्हणून करायची, जास्त करायची नाही. आणि आपण आज तिकडे गेलो, मग तिकडे रनिंग कव्हर करून घेऊ आपण. तर चला वॉर्मअपची तयारी करू आता. स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे, माहिती का. कधी पण या रनिंगच्या आधी वॉर्मअप करा. जेवढं तुम्ही तुमचं लेग आणि पुरी बॉडी स्ट्रेच करशाल तेवढी काय होतं, वा इंजुरी व्हायची चान्सेस कमी असते. त्याच्यामुळं फुल बॉडी स्ट्रेच करायचं कधी पण. वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. तर आता काय करू, आपण जॉगिंग करू, ते पण थोडीच करू, अर्धा ते 1 किलोमीटर, फक्त बॉडी गरम होण्यासाठी. कारण की जास्त केली तर आपल्याला हिल पेन होतो. तर चला आता काय करू, जॉगिंग करू पहिले. नॉर्मल लेग फ्री करून घेऊ. त्याच्यानंतर आलं ना तर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. तर चला, ट्रायपॉड इथं ठेवता येत नाही, आपण गवतात ठेवून दे ट्रायपॉड इथं.
फट्टा तसाच ठेवला आपण, इथून लगेच यायचं वापस आपल्याला म्हणून. तर चला, करण तर नाही आला आज, त्याला 2-4 फोन केले. सूर्य बघा आपण 1 किलोमीटर, 1च्या आसपास किलोमीटर आपण जॉगिंग केली. एकदम स्लो गेलतो, इथून आपल्या पाठीपर्यंत गेलो, पाठीपर्यंत परत वापस आलो. 400 मीटर, 400-800 मीटर असेल ते, एकदम फक्त लेग फ्री होण्यासाठी. आणि तुम्हाला एक सांगतो, कधी पण कोणती पण गोष्टी करायची ना, ती कंटिन्युटी पाहिजेत. आणि कसं आहे, तुम्हाला कोणती पण गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट असू नसू, त्याला काही व्हॅल्यू नाही. टॅलेंटला पण 1-2% व्हॅल्यू आहे. तुम्हाला हुशार असले त्याला पण 1-2% व्हॅल्यू आहे. पण तुम्ही कंटिन्युटी येता, तुम्हाला काही येत जर नसलं, पण तुम्ही त्या गोष्टीला डेली करत असे, डेली 5-5%, 10-10%, 1-1% जरी करत असले, तर आज ना उद्या तुम्ही त्याचे 100% कंट्रोल करू शकता त्या वस्तूवर आणि अचीव करू शकता. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण पण सुरुवात केली ती पहिल्या दिवसापासून. आपल्याला वाटलं काय होणार आहे, किती दिवस करू आपण, तर हिंमत नव्हती. आता एक दिवस करता करता 195 दिवस आहे. आणि हा टार्गेट आपण कंप्लीट करणार 1 वर्षाचं. 1 वर्षाचं करून परत दुसरं एक टार्गेट घेणार आहे आपण. तर हा फंडा असतो. एक दिवस जसं तुम्ही करशाल तसं ते एक दिवसात डेअरिंग येते तुम्हाला. डेअरिंग आली ना, तुमचा परफॉर्मन्स वाढतो आणि तुमचं काय म्हणते हिंमत वाढती आपलं प्रत्येक गोष्टी करायची. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. टॅलेंटला व्हॅल्यू नाही आहे, फक्त कन्सिस्टन्सीला व्हॅल्यू आहे. डेली करा, प्रत्येक काम तुझं मूड असू नसू, डेली काम ते करायचं. डेली म्हणजे डेलीच. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, हे स्टेप वर्कआउट आहे आपले. हे स्टेप वर्कआउट केलं ना, आपला जे पायाचा रिदम असतो रनिंग करताना तो ओके होतो आणि फूट स्टेप पण आपली ॲक्युरेट होते. आणि रनिंग जर ज्या दिवशी आपण केली नाही, त्या दिवशी आपण स्टेप वर्कआउट किंवा इन आउट वर्कआउट केलं तर त्याची लेवल बरोबर होती. तर चला, तर हे वर्कआउट केला आपण लेग फ्री होण्यासाठी. तर चला आता मारू स्क्वॉट. वेट घेऊन आपण स्क्वॉट मारू आता. तर दगड होता पहिले आपला इथं,
इथं या माणसाने गेट बसवलं बघा. आपले दगड इथंच लावून टाकले. इथं लावले होते, आपण घेतले होते. तर चला आता नवीन दगड आणू आणि त्याचे वेट स्कॉट्स वेट ट्रेनिंग आणि करू. ते तिने काय येतं आपल्या लेगवर लगेच इफेक्ट पडतो. तर दगड आणला आपण आता वेट ट्रेनिंगसाठी. तर चला आज वेट ट्रेनिंग करू आता. आपण वेट ट्रेनिंग केली. वेट ट्रेनिंगचे आपण 20-20 सेट मारले स्क्वॉट. 20-20 मारले वेट घेऊन. तर नॉर्मल आणि वेटचा फरक काय असतो, वेट मारला ना थोडंसं एक्स्ट्रा स्ट्रेंथ पॉवर वाढते. मग वेट वाढलं ना तर एक्स्ट्रा म्हणजे ताकद जास्त लागते आणि मसल जास्त ग्रो होत्या. तर चला आज वेट ट्रेनिंगचं ती एक्सरसाइज झाली. आता चला ही सेकंड एक्सरसाइज करून बघू, उचलता की नाही बघू आधी एकदा. नाही तर ते पण सोपं आहे, मस्त ती पण एक्सरसाइज. पण वेट जास्त होईल का कमी होईल का माहित नाही, ते एकदा ट्राय करून बघू एकदा ट्राय करून. जॉईंट आहे तो नाही तर, आणि वेट पण जास्त आहे त्याचं. आपल्याला थोडंसं लाईट वेट लागतो आपल्याला. तो छोटा ब्लॉक असला ना, छोटा ब्लॉक जमला असता तर बघू वेट ट्रेनिंगला दुसरं जुगाड काहीतरी बघू आपण. आजचा वर्कआउट वेट ट्रेनिंग कम्प्लीट झाला. तर आपण मारले 20-20चे 5 सेट मारले. तर दुसरे एक्सरसाइज करणार होतो पण त्याचं हेवी वेट आहे, जास्तच वेट आहे त्याला. तर आपण छोटा ब्लॉक बघू मग मारू आपण. तर चला आता आजचा वर्कआउट कम्प्लीट झाला. आता रेग्युलरचे आपलं वर्कआउट मारू, स्किपिंग तर नाही आपल्याकडं. तर आता काय करू, डिप्स आणि ॲप्स मारू. तर चला हे कंपल्सरी आपलं बरं.
तर चला आपले ॲप्स वर्कआउट कंप्लीट झाला. तर हे रेग्युलरचे आपले स्किपिंग टिप्स ॲप्स हे दरवेळेस सांगतो हे रेग्युलर आहे. वर्कआउट असो नसतो हे कंटिन्यू करायचंच आपलं. कोणता वर्कआउट करू त्याच्यानंतर हे 3 वर्कआउटपैकी 2 वर्कआउट कोणतेही करायचे. तर आज स्किपिंग नाही आणली करणच आलं नाही. आज उद्या नाही आणणार तर आपल्यालाच आणणं लागेल. तर डिप्स आणि ॲप्स कंप्लीट झाले. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता काय करू स्ट्रेचिंगची तयारी करू. तर चला चला आजचा फुल लेग स्ट्रेस करायचं जास्त. कारण की आपली वेट ट्रेनिंग होती आज. तर आपण मांड्या असं फ्री करून घ्यायचं टोटल. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. एक दिवस वाढवायचा बघू राहिलो वर्कआउट व्यायाम करून. आणि लोक हे पिऊन एक दिवस वाया घालायचा प्रयत्न करू राहिले.